त्याप्रमाणे रासायनिक कीटकनाशक हे असं उभं करा, तुम्ही इकडे उभे राहा. ठीक आहे. याला हात नका लावू कोणी. नाही फवारणी हे पोस्टचं मधलं पीक आहे, तुम्हाला माहितीच आहे. या पिकाचं नाव आहे वांगे. आणि वांग्यामध्ये मी मागे सांगितलं तर शिकवताना फुलं जे आहे हे 3-4 प्रकारचे फुलं आढळून येतात. इथे तुम्हाला दिसत असेल हे फुल जे आहे, या फुलामध्ये हे स्त्रीकेशर आणि पुंकेशर हे सारख्या उंचीचे आहे, सारख्या उंचीचे आहे. आणि हे जे ओहरीचा खालचा भाग जो आहे म्हणजे किती असू शकते, 3 असू शकते, 2 असलं तरी फोर्किंग म्हटलं जाते, 3 असलं तरी फोर्किंग. एक बरेचसे गाजरामध्ये तुम्ही पाहिलं असेल एकच मूळ जर असलं तर ते फोर्किंग नाही म्हणत. जे संक्रांतीला खातात दुधामध्ये, नाही रताळी नाही, माताळू मटारू म्हणते, माताळू. आणि हे नवीन पीक आहे आपल्या यावर्षीच्या डायरीमध्ये काही लोक ह्याच्यात नुसतं असे सरळ असा हे घ्यायचा, उभा काप द्यायचा असा, काढून तो डोळा, त्या डोळा तो ह्याच्यात बसवायचा आणि इथून मग प्लॅस्टिक टेप बांधून द्यायची डोळा उघडा ठेवून, डोळ्याचा भाग फक्त उघडा ठेवून ती पट्टी गुंडाळून द्यायची करून असा केलं तर टी. आणि खाली मारायचा आय, मग त्याला आय बडिंग म्हणते किंवा टी बडिंग म्हणते. हे आता हे नोव्हेंबर डिसेंबर पासून या गुलाबावर डोळे भरतात, संत्र्यावर पण भरतात, पण किरपा कट पाहिजे. किरपा म्हणजे काय होते, जमिनीची कोण जास्त वाढते ते कुसते, ते पाणी न साठलं पाहिजे. कोणत्याही कंदवर्गीय पिकामध्ये एक आहे पाणी नाही साठलं पाहिजे. कंदच कुजला म्हणजे पुढे झाडच मरून जाते ना, पाणी जास्त खूप पाणी जर साठून राहिली भारी जमीन असेल तर साठून जाते, काळ्या जमिनी लवकर कुजते. ठीक आहे साहेब, ओके. सर्वजण काय काही फुलाच्या हे भावी केले की कोणी उंच आहे, कोणी 6 फूट आहे, कोणी 5 फूट 3 इंच आहे, कोणी खूप लठ्ठ आहे, थोडी दिसत नाही पण बऱ्यापैकी आहे. तर काही अतिशय आकर्षक आहे त्याच्याकडे जाऊन आपल्याला बरोबर वाटतं, काही जे आहे ते बोलून विचार करावा वाटतो. तर जनसंपर्क अधिकाऱ्यांचं व्यक्तिमत्व हे आकर्षक लोभावणारं असावं. जनसंपर्क अधिकाऱ्याला व्यवस्थित पद्धतीने संवाद साधता यायला पाहिजे, त्याला ज्याला रिझनिंग हॅबिट आपण म्हणजे ही शुड बी इन द पोझिशन टू लिसन मोर टू द पीपल. ही त्याची भावना असायला पाहिजे, ही त्याची प्रवृत्ती असायला पाहिजे, हा त्याचा अप्रोच असायला पाहिजे. आणि आता हा जनसंपर्क अधिकारी करतो त्याचा प्रभाव लोक ऐकून घेतात. एकतर आहे, नंतर काय म्हणतात त्याला, त्याची जाडी पाहायची, ही जाडी बरोबर पेन्सिल. आणि आता हे शेंडा कलम करताय का तुम्ही? हां, ते हे याचं वरचा शेंडा काढून घेतील आणि याच्यामध्ये पाचरचं सारखं ते पाचरीसारखं हे आता काप देतात आहे. आणि हे ब्लेडनी याच्यासाठी करतात, ते एकदम धारधार पाहिजे असतं, ते एक तर धार सुरी किंवा ब्लेड. भरलेली कुंडी. आणि दुसरी गोष्ट, हे झाड लावायची एक क्रिया, ही माती अशी हे करायची असते. हे बघा अशी हे झालं. आणि ही माती घेऊन मग हे झाड जर हे असे असेल तर हे झाड इथं असं करायचं आणि असं धावून आता तू वल्ला बाबा बाजूला हे कुंडी भरणे नाही झालं. दुसरं हे आंब्याची ग्राफ्टिंग करणे. ही समजा मातृवृक्षाची कांदे आहे, समजा हापूस आहे किंवा आहे, दशेरी आहे, लंगडा आहे, तर याचे डिपोलेशन करावं लागते. हे पानं जे बडिंग ग्राफ्टिंग करायच्या 8-10 दिवस हे असे ग्राफ्टिंग हे डिपोलेशन पर्ण विरहित करणे. हे असे बळ आहे, बळ ठेवून देणे, पाण्यात पूर्ण काढून टाकायचे. पानं काढून टाकायचे, ते पानं काढून जिथे कुटी बांधायची आहे तिथे बांधून टाकायचे, पूर्ण निघून जाते. कपाशीवरील 3ही बोंडअळ्या कंट्रोल करण्यासाठी 1990 पासून ट्रायकोग्रामाचा वापर होत आहे. तर बोंडअळ्या कंट्रोल करण्यासाठी हे कपाशीचं जे पान आहे त्या पानाच्या मागावरून
मागून आपल्याला हे कार्डाची जे स्ट्रीप आहे 20 स्ट्रीपा असतात एका कार्डाला, तर त्याच्या बॉर्डरला ही स्टेपल करावं लागते. असं पान आहे समजा एका एकराला, हे बघा अशा प्रकारचं. म्हणजे पानाच्या मागून गेलं होतं, उद्या पाऊस आला ऊन आला तर हे कार्ड अशा प्रकारचं खालून राहील. आणि मग अशी किडे पाहिलेच तुम्ही बारीक बारीक, हा, तर ते किडे निघून मग या कपाशीवरचे काही बोंडअळीचे अंडे म्हणजे ठिपक्याची बोंडअळी, हिरवी बोंडअळी आणि गुलाबी बोंडअळी, या तीनही प्रकारच्या बोंडअळीच्या अंड्यामध्ये हे ट्रायकोग्रामा आहे, कळगी आहे, कुटार आहे, पशुखाद्य आहे. ते वर्षभर द्यायच्या जनावराला आपण सगळं देतो. पशुखाद्य येणं आवश्यक आहे, कारण की दूध उत्पादनासाठी 1 किलो जर दूध घ्यायचं होतं तर 1.5 किलो तुम्हाला पशुखाद्य द्यावं लागतं. पशुखाद्य दिल्याशिवाय, पशुखाद्य म्हणजे काय की रेडीमेड पशुखाद्य आहे ते सुद्धा देऊ शकते, किंवा टर्की वगैरे जे आहे ते सुद्धा पशुखाद्य म्हणून आपण कन्सिडर. की जे जनावराला रोग होतात त्याच्यावर उपचार करावा लागतो, तर मेडिकल म्हणजे वेटरनरी खर्च जो आहे तो सुद्धा त्यात इन्क्लूड होतो. नंतर जनावर हे आजकाल महाग आहे. गाय असो म्हैस असो दुधासाठी जे आपण वापरतो 43,000ची म्हैस होते.